नमस्कार. चला तर मग आज एका अशा प्रवासाला सुरुवात करूया जो आपल्याला अब्जावधी वर्ष मागे घेऊन जाईल. ही गोष्ट आहे आपल्या पृथ्वीची. ही गोष्ट आहे जीवनाची. एका शांत, निर्जीव ग्रहावर जीवनाचा पहिला अंकुर कसा फुटला आणि त्यातून आज दिसणारी ही अफाट जीवसृष्टी कशी तयार झाली हेच आज आपण पाहणार आहोत. आणि हा प्रवास सुरू करण्याआधी मला एक विशेष उल्लेख करायचा आहे. आजच्या आपल्या या संपूर्ण चर्चेचा आधार आहे श्रीमती मेघा पाटील मॅडम यांनी तयार केलेला एक अप्रतिम शैक्षणिक माइंड मॅप. त्या सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर इथले आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामामुळेच हा इतका मोठा विषय आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. चला तर त्यांच्या या नकाशाच्या मदतीने आपण पुढे जाऊया. तर मग सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कधी विचार केलाय की अब्जावधी वर्षांपूर्वी आपली पृथ्वी पूर्णपणे शांत होती, निर्जीव होती? मग असं नेमकं काय घडलं की इथे जीवनाची ठिणगी पडली? हे खरं तर एक खूप मोठं रहस्य आहे आणि आज आपण तेच उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपल्या ह्या शोधाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. जीवनाची सुरुवात झाली तरी कशी, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता बघा, जीव कुठून आला यावर शास्त्रज्ञांनी खूप विचार केला. काही जणांना वाटलं की जीव निर्जीव गोष्टीतून म्हणजे चिखलातून किंवा मातीतून निर्माण झाला. काहींना तर असंही वाटलं की तो दुसऱ्या ग्रहावरून म्हणजे अवकाशातून आला असावा. पण आज बहुतेक शास्त्रज्ञ ज्या सिद्धांताला मानतात तो आहे रासायनिक उत्क्रांतीचा सिद्धांत, आणि आज आपण त्यावरच जास्त लक्ष देणार आहोत. ठीक आहे, तर हे सगळं कसं घडलं असेल? हे एका रेसिपीसारखं टप्प्याटप्प्याने घडलं. सुरुवातीला म्हणजे पहिल्या पायरीत पृथ्वीवरच्या समुद्रांमध्ये फक्त साधी म्हणजे अजैविक रसायनं होती. मग काय झालं? दुसऱ्या पायरीत त्यावेळचं वातावरण, विजांचा कडकडाट आणि सूर्याची प्रचंड ऊर्जा, ह्या सगळ्यामुळे जणू काही निसर्गानेच एक मिक्सर सुरू केला आणि त्यातून थोडे अधिक जटिल सेंद्रिय रेणू तयार झाले. हळूहळू तिसऱ्या पायरीत हे छोटे छोटे रेणू एकत्र आले आणि त्यांनी प्रथिने आणि न्यूक्लिक ॲसिडसारखे मोठे आणि जीवनासाठी आवश्यक रेणू बनवले. आणि मग आली शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. या जटिल रेणूंपासून जीवनाची पहिली अगदी प्राथमिक आवृत्ती म्हणजेच प्रोटोसेल्स तयार झाल्या. आता तुम्हाला वाटेल की ही फक्त एक कल्पना आहे, पण नाही, याला एक भक्कम पुरावा आहे आणि तो म्हणजे युरे मिलर यांचा प्रयोग. या प्रयोगात काय केलं गेलं तर शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळासारखं वातावरण तयार केलं आणि त्यात विजेच्या ठिणग्या दिल्या, जणू काही आकाशात विजा चमकत आहेत. आणि गंमत म्हणजे यातून नैसर्गिकरित्या जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे अमिनो ॲसिड तयार झाले. या प्रयोगाने दाखवून दिलं की हो, निर्जीव रसायनांपासून जीवनाची सुरुवात होणं पूर्णपणे शक्य आहे. बरं, जीवनाची सुरुवात तर झाली, पण आपली गोष्ट इथे संपत नाही. खरं तर इथून तर ती सुरू होते. पुढचं रहस्य हे आहे की त्या एका साध्या पेशीपासून आज दिसणारे करोडो प्रकारचे सजीव म्हणजे कीटक, मासे, पक्षी, प्राणी, झाडं, हे सगळं कसं निर्माण झालं? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक महान शास्त्रज्ञ पुढे आले, चार्ल्स डार्विन. डार्विन यांनी एक जबरदस्त कल्पना मांडली, जिला नैसर्गिक निवड म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर असं समजा की निसर्ग सतत एक परीक्षा घेत असतो आणि जे सजीव या परीक्षेत पास होतात, म्हणजे जे वातावरणाशी उत्तम जुळवून घेतात, तेच टिकतात आणि आपली पुढची पिढी निर्माण करतात. निसर्ग जणू काही चांगल्या गुणांची निवड करत असतो. पण विज्ञानात नेहमीच वेगवेगळ्या कल्पनांवर चर्चा होते, नाही का? डार्विनच्या काळातच ह्युगो डी व्ह्रीस नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांचं म्हणणं थोडं वेगळं होतं. डार्विन म्हणायचे की बदल हळूहळू होतात, पण डी व्ह्रीस म्हणाले की नाही, कधीकधी जनुकांमध्ये अचानक मोठे बदल होतात, जणू काही एक मोठी उडीच मारली जाते. मग आता प्रश्न पडतो की कोण बरोबर होतं, डार्विन की डी व्ह्रीस? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आहे दोन्ही. आजचे शास्त्रज्ञ मानतात की हे दोन्हीही खरे आहे. त्यांनी डार्विनची नैसर्गिक निवड आणि डी व्ह्रीसची उत्परिवर्तन कल्पना एकत्र केली आणि त्यातूनच तयार झाला आधुनिक संश्लेषण सिद्धांत. उत्क्रांतीबद्दलची हीच आजची आपली सर्वात प्रगत समज आहे. चला आता जरा खोलात शिरूया. उत्क्रांतीचं हे जे इंजिन आहे ते नक्कीच चालतं कसं, ते कोणकोणत्या भागांनी बनलेलं आहे, तेच आता आपण पाहूया. ह्या इंजिनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्परिवर्तन. हे म्हणजे काय तर आपल्या DNA कोडमध्ये होणारी एक छोटीशी चूक समजा.
पण कधीकधी हीच चूक काहीतरी नवीन आणि उपयोगी गुणधर्म निर्माण करते. हाच तर बदलासाठी लागणारा कच्चा माल आहे. दुसरा भाग आहे जनुकीय प्रवाह. हे अगदी सोपं आहे. जेव्हा एका गटातले काही प्राणी किंवा पक्षी दुसऱ्या गटात जातात तेव्हा ते आपली जनुकं सोबत घेऊन जातात. यामुळे दोन्ही गटांमध्ये जनुकांची मस्त देवाणघेवाण होते आणि विविधता वाढते. तिसरा घटक आहे जनुकीय विचलन. आणि हा तर पूर्णपणे नशिबाचा खेळ आहे. समजा एका टोपलीत 10 लाल आणि 10 निळे चेंडू आहेत आणि तुम्ही न बघता त्यातले 5 काढले. असं होऊ शकतं की योगायोगाने सगळे निळेच चेंडू बाहेर येतील, बरोबर? तसंच काहीसं जनुकांच्या बाबतीत होतं, खास करून जेव्हा सजीवांची संख्या कमी असते. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा घटक, आपला हिरो, नैसर्गिक निवड. आता बघा, उत्परिवर्तन आणि बाकीचे घटक बदल तर घडवून आणतात, पण त्यातले कोणते बदल चांगले आहेत आणि कोणते नाही हे कोण ठरवणार? तर ते काम करतो निसर्ग. निसर्ग फक्त यशस्वी आणि उपयोगी बदलांनाच पुढे जाण्याची संधी देतो. बरं, हे सगळे सिद्धांत आपण समजून घेतले. आता हे सगळं आपल्या स्वतःच्या गोष्टीला म्हणजेच मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासाला कसं लागू होतं ते पाहूया. हो, आपली गोष्ट. आपली गोष्ट सुरू होते लाखो वर्षांपूर्वी, आपल्या झाडांवर राहणाऱ्या पूर्वजांपासून. पण मग हवामान बदललं, जंगलं कमी झाली आणि मग एक खूप मोठा बदल झाला. आपले पूर्वज 2 पायांवर ताठ उभे राहायला शिकले. याचा फायदा काय झाला? त्यांचे हात मोकळे झाले आणि त्या मोकळ्या हातांनी त्यांनी हत्यारं बनवायला सुरुवात केली. हा होता आपला पहिला इंजिनियर, होमो हॅबिलिस. त्यानंतर आला एक खरा गेम चेंजर, आग. होमो इरेक्टसने आगीचा वापर करायला शिकला. विचार करा, यामुळे किती फरक पडला असेल. संरक्षण, शिजवलेलं अन्न आणि थंडीपासून बचाव. आणि मग हळूहळू आपल्या निएंडरथलसारख्या भाऊबंदांशी स्पर्धा करत विचार करण्याची प्रचंड क्षमता असलेला, भाषा वापरणारा होमो सेपियन्स म्हणजेच आपण यशस्वी ठरलो. ठीक आहे, मानवाची गोष्ट तर खूपच रंजक आहे. पण ही उत्क्रांतीची प्रक्रिया आजही आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहता येते का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच पाहता येते. चला, काही प्रत्यक्ष पुरावे बघूया. हे बघा, डार्विनचे फिंच पक्षी. हे नैसर्गिक निवडीचं एक उत्तम उदाहरण आहे. हे सगळे पक्षी एकाच पूर्वजापासून आलेत, पण वेगवेगळ्या बेटांवर जसं अन्न उपलब्ध होतं तशी त्यांची चोच बदलत गेली. ज्यांना कठीण कवचाची फळं फोडायची होती त्यांची चोच जाड आणि मजबूत झाली, तर ज्यांना फुलांमधला रस प्यायचा होता त्यांची चोच पातळ आणि लांब झाली. किती परफेक्ट आहे, नाही का? आणि विचार करा, जेव्हा हे बदल इतके मोठे होतात की एका बेटावरचे फिंच दुसऱ्या बेटावरच्या फिंचपेक्षा पूर्णपणे वेगळे होतात, इतके वेगळे की ते आता एकमेकांसोबत प्रजनन करू शकत नाहीत, तेव्हाच एका नवीन प्रजातीचा जन्म होतो. याच प्रक्रियेला प्रजातीभवन असं म्हणतात. तर आज आपण अब्जावधी वर्षांचा प्रवास काही मिनिटात पूर्ण केला, जीवनाच्या सुरुवातीपासून ते आजच्या मानवापर्यंत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही गोष्ट इथे संपलेली नाही. उत्क्रांती ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे, ती आजही सुरू आहे. मग आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर उत्क्रांती ही भूतकाळाची गोष्ट असेल तर वर्तमानात काय बदल होत आहेत आणि भविष्यात हजारो वर्षांनंतर पृथ्वीवरचं जीवन आणि आपण कसे दिसू? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?